पुन्हा एक मोठी बातमी कर्जत जामखेडमधून रोहित पवार आता पिछाडीवर गेलेले आहेत। महत्त्वाची अपडेट आहे। कर्जत जामखेडमधून अमित देशमुख 10,000 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत। तिथे कर्जत देशमुखमधून रोहित पवार पिछाडीवर, लातूरच्या इथून अमित देशमुखांची सुद्धा बातमी येते। अमित देशमुख 10,000 मतांनी पिछाडीवर। याशिवाय महेश सावंत आघाडीवर आहेत, अमित ठाकरे पिछाडीवर आहेत। दादर महिमचा महत्त्वाकांक्षी मतदारसंघ। सावनेरमधून भाजपचे आशिष देशमुख आघाडीवर दिसत आहेत। वैजापूरमधून रमेश बोरनारे शिंदेची शिवसेना आघाडीवर दिसत आहेत। चारकोपमधून भाजपचे योगेश सागर 8,000 मतांनी आघाडीवर आहेत। मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा भाजपचे आघाडीवर आहेत। चारकोपमधून भाजपचे योगेश सागर 8,000 मतांनी आघाडीवर, तर समीर मेघे हिंगोली इथून भाजपचे आघाडीवर। माईमध्ये अमित ठाकरेंची पिछेहाट, अमित ठाकरेंची मोठी पिछाडी, तिसऱ्या स्थानी गेलेले आहेत अमित ठाकरे। माईमध्ये अमित ठाकरेंची मोठी पिछाडी, तिसऱ्या स्थानावर अमित ठाकरे। रावेरमधून अमोल जावळे आता 2,000 मतांनी आघाडीवर। मालेगाव बाह्यमधून दादा भुसे 21,800 मतांनी पिछाडीवर, माफ करा आघाडीवर। तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आता 5,400 मतांनी पिछाडीवर, त्यांची पिछाडी सदोदित कायम दिसते। रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत, तर हेमंत रासणे हे आघाडीवर आहेत। कसब्यातून रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर असल्याची आत्ताची अपडेट आहे, तर हेमंत रासणे हे आघाडीवर आहेत। कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत। चारकोपमधून भाजपचे योगेश सागर हे 8,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर कोपरी पाच पाखाडीमध्ये एकनाथ शिंदे हे 5,000 मतांनी आघाडीवर आहेत। कणकवलीतून नितेश राणे हे 8,000 मतांनी आघाडीवर आहेत। गोरेगावमधून भाजपच्या विद्या ठाकूर ह्या 3,000 मतांनी आघाडीवरती आहेत। सावंतवाडीमधून दीपक केसरकर हे 5,800 मतांनी आघाडीवर आहेत। चारकोपमधून भाजपचे योगेश सागर हे 8,000 मतांनी आघाडीवर आहेत। कोपरी पाच पाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5,000 मतांनी आघाडीवर आहेत। पुरंदरमधून विजय शिवतारे हे 3,700 मतांनी आघाडीवर आहेत। आताच्या क्षणाच्या या महत्त्वाच्या अपडेट आहेत। पुरंदरमधून विजय शिवतारे हे 3,700 मतांनी आघाडीवर आहेत। पुरंदरमधून ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। विजय शिवतारे हे 3,700 मतांनी आघाडीवर आहेत। आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। ओके, पुरंदरमधून विजय शिवतारे हे 3,700 मतांनी आघाडीवर आहेत। पुरंदरमधून ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। अमळनेरमधून अनिल पाटील हे 5,900 मतांनी आघाडीवर आहेत। अमळनेरमधून ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। अमळनेरमधून अनिल पाटील हे 5,900 मतांनी आघाडीवर आहेत। आणि आता हेलिकॉप्टरमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे। बघा, निवडणुकीच्या निकालातली अपडेट। सांगलीमध्ये अटीतटीचा सामना सध्या सुरू आहे। सांगलीमध्ये सध्या उमेदवार अगदी थोड्याफार फरकाने आघाडी पिछाडीवर सध्या राहत असल्याचं दिसतं आहे। काही वेळापूर्वीच विश्वजित कदम हे आता पिछाडीवर होते, ते आघाडीवर आलेले आहेत। सुहास बाबर आघाडीवर आहेत, सुधीर गाडगीळ सुद्धा सध्या आघाडीवर आलेले आहेत। सांगलीमधली ही 3 चित्र आहेत। विद्यमान मंत्री सुरेश खाडे हे मिरजमधून आघाडीवर आहेत, म्हणजेच 2 भाजप आणि 2 महाविकास आघाडीचे उमेदवार सध्या सांगलीमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतं आहे। सांगलीमध्ये ही अटीतटीची आणि काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते आहे। त्याचबरोबर महायुतीने आता 158 पर्यंत झेप घेतलेली आहे। महायुती आणि मवियाची सांगलीमध्ये 4-4 अशा जागांवर आघाडी आहे। समसमान आणि अटीतटीची लढत। सांगलीमधलं चित्र। गोपीचंद पडळकर हे जतमधून आघाडीवर आहेत, अर्थात विक्रम सावंत हे तिथले काँग्रेसचे विद्यमान आमदार ते पिछाडीवर पडलेले आहेत। रोहित पाटील, जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक हे महाविकास आघाडीचे 3 उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं दिसतं आहे। सांगली जिल्ह्यातले हे चित्र आहे। देवेंद्र फडणवीस हे 4,713 मतांनी आघाडीवर आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे 4,700 मतांनी आघाडीवरती आहेत। मालाडमधून भाजपचे विनोद शेलार हे 1,500 मतांनी आघाडीवर आहेत। काँग्रेसचे विद्यमान आमदार असलम शेख हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मालाडमधून भाजपचे विनोद शेलार हे 1,500 मतांनी आघाडीवर आहेत। काँग्रेसचे विद्यमान आमदार असलम शेख सध्या पिछाडीवर पडलेले आहेत।
सोलापूरमधले तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आघाडीवर आहे। मालाडमधलं हे चित्र आहे। काँग्रेसमध्ये विद्यमान आमदार असलम शेख सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। नागपूर दक्षिण पश्चिममध्ये फडणवीसांनी आता 4000 मतांची आघाडी घेतलेली आहे, तर भाजपच्या आकडेवारीमध्ये सध्या 100च्या दिशेने प्रवास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वर जी टॅली आपण पाहतो आहोत, भाजप 98, शिवसेना शिंदेची शिवसेना 38 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 22 असं चित्र सध्या दिसत आहे। इम्तियाज जलील हे देखील आघाडीवर आहेत, अतुल सावे हे पिछाडीवर आहेत। आतापर्यंतचा राज्यातील कल पाहता महायुती ही 158 जागांवरती आघाडीवर आहे। येवल्यामधून छगन भुजबळ 3000 मतांनी पुढे आहेत। वर्ध्यातल्या देवळीतून भाजपचे राजेश बकाने यांनी आघाडी घेतलेली आहे। भाजपचे राजेश बकाने सध्या वर्ध्याच्या देवळी मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे। पुरंदरमधून विजय शिवतारेंनी 3000 मतांची आघाडी घेतलेली आहे। महायुतीने 158 तर मवियानी 119चा आकडा सध्या गाठलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे। संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतलेली आहे। लातूरमध्ये अमित देशमुख सध्या आश्चर्यकारकरित्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या जागांचं अंतर सध्या तरी वाढताना दिसतंय। बाळासाहेब थोरात देखील सध्या पिछाडीवर पडलेले आहेत। रवींद्र धंगेकर कसब्यातून पिछाडीवर पडलेले आहेत। हेमंत रासनेंनी तिथे आघाडी घेतली। वर्ध्याच्या देवळीतून भाजपचे राकेश बकाळे हे आघाडीवर आहेत। जितेंद्र आव्हाड देखील मुंब्रा मतदारसंघातून आघाडीवर आहेत। देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आघाडीवर आहेत। शिवेंद्रराजे देखील साताऱ्यातून आघाडीवर आहेत। राज्यामध्ये महाविकास आघाडीनं आतापर्यंत 119 जागांवरती आघाडी घेतलेली आहे, तर महायुतीनं 158 जागांवरती कलांनुसार आघाडी घेतलेली आहे। साधारण 20 फेऱ्यांचं मतदान होईल, मतमोजणी होईल असा अंदाज आहे। त्यामध्ये आता 5व्या फेरीपर्यंत आलेली आहेत आणि संदीप क्षीरसागर सध्या 5व्या फेरी अखेर बीडमधून पिछाडीवर पडलेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांनी तिथे आघाडी घेतलेली आहे। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी येते आहे, बघूया हेलिकॉप्टरमधून येणारी बिग ब्रेकिंग न्यूज। सध्या निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पुढारी न्यूजवर आपण पाहतो आहोत। निवडणूक आयोगाने जी त्यांच्या वेबसाईटवर अधिकृत आकडेवारी दिलेली आहे त्याच्या संदर्भाने सध्या काय चित्र आहे बघा। महायुतीकडून बहुमताचा 145चा आकडा सध्या पार करण्यात आलेला आहे। हे अर्ली ट्रेंड्स आहेत, 5-6 फेऱ्यांचे ट्रेंड्स आहेत, मात्र या ट्रेंड्सनुसार 145, 196 पैकी महायुतीला 145, तर मवियाला अजून 50 सुद्धा गाठता आलेली नाही। 49 जागांवर सध्या मविया थांबल्याचं चित्र आहे। एकूण सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या 145ची मॅजिक फिगर सध्या तरी महायुतीने गाठलेली आहे, मात्र अखेरपर्यंत ही लढत राहते का हे बघणं महत्त्वाचं आहे। महायुती आणि मवियाची आपण आकडेवारी पाहूयात। आतापर्यंत भाजप 75 जागांवरती आघाडीवर आहे, तर शिंदेची शिवसेना ही 45 जागांवरती आघाडीवर असल्याचे कल पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी 28 जागांवरती आघाडीवर असल्याचे कल पाहायला मिळत आहेत। काँग्रेस 15 जागांवरती आघाडीवर आहे। त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना देखील 15 जागांवरती आघाडीवर असल्याचे कल आता समोर येत आहेत। निवडणूक आयोगाचे हे अधिकृत आकडे आपल्याला पाहायला मिळतात। शरद पवारांची राष्ट्रवादी 19 जागांवरती आघाडीवर आहे। भाजप 75 जागांवरती आघाडीवर असल्याची माहिती आता समोर येते आहे। येवल्यातली मोठी बातमी, छगन भुजबळ 3000 मतांनी सध्या पुढे गेलेले आहेत। सुरुवातीला पहिल्या कलांमध्ये भुजबळ पिछाडीवर होते। सोलापूर शहरातील तिन्ही जागांवर मात्र आता भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र आहे। सोलापूर शहरामध्ये तिन्ही भाजपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। महायुतीने आता 145चा आकडा पार केलेला आहे। 196 पैकी महायुतीला 145 जागा मिळालेल्या आहेत। अर्थात या 196 जागांमध्येच हा बहुमताचा आकडा पार केलेला आहे। अद्याप 288 घ्यायचे आहेत। मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे सध्या पिछाडीवर पडलेले आहेत 6000 मतांनी। मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे पिछाडीवर आहेत। नागपूर दक्षिण पश्चिममध्ये फडणवीसांनी आघाडी कायम ठेवलेली आहे। मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मुंबईतील विलेपार्लेमधून भाजपचे उमेदवार देखील पिछाडीवर आहेत। वांद्रे पूर्वमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई हे आघाडीवर आहेत। विलेपार्लेमधून भाजपचे पराग अलवणी हे 3700 मतांनी आघाडीवर आहेत। वांद्रे पूर्वमधून शिवसेनेचे वरुण देसाई यांनी आघाडी घेतली आहे 2200 मतांची, तर पराग अलवणी 3700 मतांनी आघाडी घेतलेली आहे। वांद्रे पूर्वमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण देसाई सध्या 2200 मतांनी आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये सुद्धा काटेकी टक्कर असल्याचं चित्र आहे। एके ठिकाणी भाजपचे, एके ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचे। अंधेरी पूर्वमधून शिंदेचे मुर्जी पटेल यांनी आघाडी घेतलेली आहे। अंधेरी पूर्व हा अत्यंत लक्षवेधी मतदारसंघ, इथून मुर्जी पटेल सध्या आघाडीवर आहे।
तर चांदवडमधून राहुल आहेर यांनी 9,900 मतांची आघाडी घेतलेली आहे. 10,000च्या आघाडीचा टप्पा गाठणारे ते कदाचित पहिले उमेदवार ठरू शकतात. संभाजीनगरमध्ये सावे पिछाडीवर पडलेले आहेत. अतुल सावे, इम्तियाज जलील सध्या तिथे आघाडीवर आहेत. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे आघाडीवर आहेत. सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख आघाडीवर आहेत. 1698 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली आहे. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्याहून.